एवढे मोठे माझे लोक आहेत, तिथे आलेली जनता आहे, त्यांच्यासमोर असं घाणेरडं बोलतो. लाज वाटायला पाहिजे. जरंग्या हे चालणार नाही. हे जे आहे हे आंदोलन आहे, हे आंदोलन नाहीच आहे. हे प्रीपेड कार्यक्रम चाललेला आहे, पेड कार्यक्रम चाललेला आहे. शरद पवार पाठवलं होतं ना लेकीला, लेक आली होती ना. का सगळे तुमचे नेते पण तिथे आहेत ना, जागजागी सगळे पुरवठा करत आहेत ना. मग काय झालं? कोणता रिस्पेक्ट मिळाला? म्हणजे सीमेपलीकडे जे आतापर्यंत आपण म्हणत होतो की क्रॉस बॉर्डर मध्येच हे केलं जात होतं, एकाने पुरवठा करायचा आणि त्याचे फळ एक दिवस भोगायला लागले होते अमेरिकेला सुद्धा. तेच हे झालेलं आहे. रसद जरी पुरवली असेल तरी आज लेकीचा कसा अपमान झाला हे लक्षात ठेवा. पिदाड्याचा कोणताही धर्म नसतो, पिदाड्याची कोणतीही जात नसते, या जरंग्या चपट्याची कोणतीही जात नाही, याची कोणतीही लायकी नाही. हा जरंग्या फक्त एका उद्देशाने, एका पॉलिटिकल मोटिवेटर होऊन इथे आलेला आहे, याची चलणार नाही. जरंग्या ताबडतोब आझाद मैदान खाली करायचं, हे खपून घेतलं जाणार नाही. माझा इशारा आहे तुला. सर आपण